कुंभ रास नोव्हेंबर हा संपूर्ण महिना तुमच्यासाठी विशेष असणार आहे. लग्नस्थानातील राहू देव तुम्हाला संभ्रमित करतील. प्रत्येक गोष्टीमध्ये विचाराक्रांत करू शकतील. म्हणून त्यांचा जप तुम्हाला करायचा आहे. कोणता जप करायचा आहे संपूर्ण माहितीच्या व्हिडिओमध्ये दिलेला आहे आणि त्याचबरोबर सप्तम स्थानामध्ये केतुदेव सुद्धा जागृत झालेले आहेत. त्यामुळे तुम्हाला तुमच्या व्यवसायाच्या ठिकाणी काही त्रुटी आहेत, काही बारकावे समजून घेता येतील आणि त्या माध्यमातून त्यातनं दुरुस्ती करून, त्या गोष्टी परिवर्तित करून तुम्हाला नक्कीच तुमचा व्यवसाय पुढे घेऊन जाता येणार आहे. कर्मनिष्ठ तुम्ही या महिन्यात होऊ शकणार आहात कारण कर्मस्थानातनं मंगळ देवतेचं गोचर आहे. बुधदेव तुम्हाला कामाच्या ठिकाणी स्मार्ट वर्क करवतील आणि मंगळदेव तुम्हाला त्या कामामध्ये ऊर्जा देतील. नक्कीच तुम्ही या संपूर्ण महिनाभरामध्ये जास्त ॲक्टिव्ह झालेले दिसू शकणार आहात. 7:30तनं तुम्ही जाताय. काही अंशी मन खच्चीकरण झालेलं आहे. जीवनामध्ये काही संकटं येतायत, काही कामांमध्ये अडथळे येतायत. परंतु निश्चित तुम्ही या महिन्यात संयमाचा एक नियम सांभाळला तर नक्कीच तुम्ही सगळ्या गोष्टींमधनं बाहेर पडू शकणार आहात. संपूर्ण महिनाभर कोणती उपासना करायची आहे, कोणती साधना करायची आहे, ही माहिती दिलेली आहे ती समजून घ्या आणि सुरू करा. त्याचबरोबर शुभ संकेताच्या दृष्टीने हा महिना महिला वर्गांसाठी अतिविशेष असणार आहे. या महिन्यामध्ये तुम्हाला पर्यटनाची संधी प्राप्त होऊ शकते, कामाला गती मिळू शकते. प्रत्येक कामामध्ये सुनियोजन असणं आवश्यक ठरेल आणि त्या माध्यमातून तुम्ही प्रत्येक कार्यामध्ये यशस्वी सुद्धा होणार आहात.